या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मुंबईची सर्वात मोठी दहीहंडी म्हणजे तारामती चॅरिटेबल ट्रस्ट मागाठाण्याचे असतात आणि त्याच्या जे आयोजक आहेत प्रकाश सुर्वेचे पुत्र राज सुर्वे आमच्यासोबत आहे। राजजी काय सांगाल यावर्षी कशा प्रकारची दहीहंडी असणार आहेत, कोण कोण येणार आहेत दहीहंडीमध्ये? अतिशय भव्य दिव्य आपली दहीहंडी ही संपूर्ण देशामध्ये नावाजलेली आहे। मुंबईतली सर्वात मोठी दहीहंडी म्हणून मागाठाणे मतदारसंघातली दहीहंडी ओळखली जाते आणि त्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज येत आहेत, मराठी सिनेकलाकार आमचे येत आहेत आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सरसुद्धा येत आहेत। तर याच्यामध्ये आपल्या नागरिक फकरी, जॅकलिन फर्नांडिस, संजू राठोड, छोटा पुढारी, गौतमी पाटील, राधा पाटील असे अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी परफॉर्म करणार आहेत। तुम्ही याचा आढावा घेतला आहे, काय काय सिक्युरिटी रिजन असणार आहेत, काय कॅमेरे लावणार आहेत आणि गोविंदांसाठी काय सुरक्षेचं हे केलं? मुंबई पोलिसांकडून चांगला बंदोबस्त त्या ठिकाणी आपल्याला दरवर्षी मिळतो, त्यांच्याकडून नेहमी मदत होते आणि त्याचबरोबर दहीहंडीच्या पथकांसाठी आम्ही बूम अवेलेबल करून देणार आहोत, जेणेकरून ते हुक्स अवेलेबल केले जातील। जेव्हा सलामी देत असताना ती मुलांना ते लावूनच आम्ही वर पथकामध्ये चढवणार आहोत। त्याचबरोबर आपण त्यांना लाईफ जॅकेट आणि हेल्मेट ह्याचंसुद्धा हे नियोजन या ठिकाणी करून ठेवलेलं आहे। त्याचसोबत ॲम्ब्युलन्स 2 आम्ही ICU ॲम्ब्युलन्ससुद्धा रेडी करून ठेवलेले आहे। डॉक्टर्सचं एक टीम असणार आहे की कुठेही कोणाला कुठच्याही प्रकारची दुखापत झाली तर ताबडतोब त्या ठिकाणी त्यांना औषध उपचार केला जाईल। बक्षीस काय काय ठेवले आहेत, कोणाकोणाला किती थर लावला तर काय बक्षीस? पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये महिला गोविंदा पथकांनी जरी किती थर लावले, 5 थर लावले, 6 थर लावले तर त्यांना त्याच्या दुप्पट अमाऊंटचं आम्ही बक्षीस तिथल्या तिथे जाहीर करणार आहोत आणि त्याचबरोबर 8 थरांना आम्ही 25,000 रुपये रोख पारितोषिक देत आहोत। 7 थरांना आम्ही 8,000 रुपये देत आहोत। 7 थरांना 7,000 रुपये असं पारितोषिक आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत। दरवर्षी महाराष्ट्राचे अनेक मोठे नेते येतात, यावर्षी कोणाकोणाला तुम्ही आमंत्रित? आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे शिवसेना पक्षप्रमुख आणि माझे गुरुवर्य सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे केंद्रीय मंत्री सन्माननीय पियुष गोयल साहेब यांना आम्ही आमंत्रण केलेलं आहे। त्याचबरोबर आपले छगन भुजबळ साहेब, उदय सामंत साहेब यांनासुद्धा आम्ही विनंती केलेली आहे इकडे येण्यासाठी। शेवटचा प्रश्न आहे, तारामती चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत तुम्ही मुंबईकरांना गोविंदा पथकांना काय संदेश देणार? दहीहंडी पथकातील सर्व गोविंदा पथकांना एकच संदेश देण्यात येईल की आपण आपली सेफ्टी सर्वात पहिला सेफ्टीवर फोकस करा, सेफ्टीला सर्वात इम्पॉर्टन्स द्या आणि कुठच्याच प्रकारचं व्यसन करून त्या ठिकाणी गोविंदा साजरा करण्याचा प्रयत्न करू नका। हा साहसी खेळ आहे। आपण आत्ताच नुकतंच बघितलं असेल, 4 दिवस झालेले आहेत। आमच्याच मतदारसंघातलं एक 11 वर्षाच्या मुलाचं काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे जीव गेलेला आहे। ते कुठचीही जीवितहानी होऊन त्या ठिकाणी मग ते दहीहंडीवर बंदी आणणं असे सर्व प्रकार होत जातात। तर माझी सर्व तरुणांना विनंती असेल की निर्व्यसनी आपण सण साजरा करूया। थीम काय असणार आहे तुमच्या दहीहंडी? या वर्षीची जी थीम आहे ती आम्ही जे गरीब कॅन्सरग्रस्त पेशंट आहेत त्यांच्यासाठी ब्लडचं डोनेशन त्या ठिकाणी ब्लड कलेक्ट करून आम्ही त्यांना मोफतमध्ये त्यांच्या औषध उपचारासाठी आपण ते ब्लड वापरणार आहोत आणि तीच संकल्पना घेऊन आज दहीहंडीसुद्धा आपण कॅन्सरग्रस्त पेशंटना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।